नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हरभरा पाणी व्यवस्थापन कसं करावं? सर्वप्रथम हे लक्षात आपण घ्यावं की हरभरा पीक हे पाण्यासाठी फार संवेदनशील आहे, सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे त्याला जास्तीचं पाणी बिलकुल जमत नाही. जास्त पाणी दिलं गेलं किंवा जमिनीमध्ये पाणी साचून राहिलं तर लगेच मुळकूज होऊ शकते. त्याच्यामध्ये फ्युजेरियम विल्ट, रूट रॉट वगैरे असे रोग येऊ शकतात. त्यामुळे हरभऱ्याला जास्त पाणी द्यायला नको. तर हरभऱ्याला पाणी, दुसरी गोष्ट म्हणजे भर फुलात ताण पडल्यानंतर पाणी द्यायला नको. त्यामुळे हरभरा एकतर ओलून पेरा, जमिनीत कोरडी जमीन असेल, उगवण्याची तुम्हाला शाश्वती नसेल तर हरभऱ्याला ओलीत करून नंतर पेरणी करा. किंवा तुम्हाला उगवण्याची शाश्वती असेल तर हरभरा पेरल्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये जर ताण पडत असेल तरी तुम्ही ओलीत करू शकता. किंवा त्याची गरज नाही पडली तर गरजेनुसार फूल लागायला सुरुवात झाल्यानंतर सुद्धा तुम्ही ओलीत करू शकता. मात्र भर फुलात, एकदम भर फुलात हरभरा आहे आणि मग तुम्ही जर त्याला ताण पडल्यानंतर पाणी दिलं तर मोठ्या प्रमाणात गळ होऊ शकते. त्यामुळं फूल लागेपर्यंत तुम्ही ओलीत करू शकता. दुसरं ओलीत करायचं असेल तर घाटे भरताना, फुलं 2-5% आहेत, बाकी सगळे घाटे आहेत, अशा अवस्थेमध्ये दुसरं ओलीत करू शकता. त्यामुळं हरभऱ्याला जास्त पाणी द्यायचं नको, टाळणं आणि भर फुलात पाणी देणं टाळा. या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या लक्षात ठेवल्या तर निश्चित आपल्याला फायदा होईल. धन्यवाद.